तर जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण तुमचं स्वागत करतोय परत एकदा मार्गस्थ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा हा दुसरा किल्ला आहे बहादूरगड। माझ्या पाठीमागे आहे, तुम्ही बघू शकता। तर हा सुद्धा भुईकोट किल्ला आहे। थेट गडापर्यंत गाडी तुम्ही आणू शकता। इस्लामपूर आणि कोल्हापूरच्या मध्ये कानेगाव म्हणून एक गाव आहे, तिथून हा जवळच आहे। म्हणजे तिथून तुम्ही मॅप जर टाकला, इस्लामपूर मुंबईवरून येत आहे, इस्लामपूर क्रॉस केल्यानंतर जर मॅप टाकला तर तुम्ही डायरेक्ट गडाजवळ येऊन पोहोचू शकता। बहादूरवाडी हे गावाचं नाव आहे आणि तिकडे हा बहादूरगड आहे। छोटे खाणीच असेल, बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे काय आहे ते, चला। इतिहास अभ्यासकांच्या नोंदींनुसार या किल्ल्याची उभारणी पेशवेकालीन काळात माधवराव पेशवे यांच्या काळात झाल्याचे मानले जाते। कोल्हापूर, सातारा आणि सांगली परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे आणि प्रशासकीय नियंत्रण राखणे हा या किल्ल्यामागचा प्रमुख उद्देश होता। काळानुसार हा किल्ला सांगलीच्या पटवर्धन संस्थानाच्या ताब्यात गेला। तसेच काही काळ घोरपडे घराण्याचा देखील यावर अधिकार राहिला असल्याचे उल्लेख आढळतात। आज गडावर पाहायला मिळणारे अवशेष हे त्याच्या सामरिक रचनेची साक्ष देतात। किल्ल्याच्या परिसरात तटबंदीचे तुटलेले भाग, प्रवेशद्वाराचे अवशेष, खोल दगडी विहीर, तुळशी वृंदावन आणि काही ठिकाणी खंदकांचे संकेत आजही स्पष्टपणे दिसून येतात। मात्र काळाच्या ओघात झाडीमाती आणि मानवी दुर्लक्षामुळे गडाचा बराच भाग निसर्गात गडप झाला आहे। तरी सुद्धा उरलेली रचना पाहिल्यास हा किल्ला किती मजबूत आणि नियोजनबद्ध असावा याची कल्पना येते। उंच टेकडीवरून आजूबाजूचा मोकळा विस्तीर्ण ग्रामीण परिसर स्पष्टपणे दिसतो। पावसाळ्यात हिरवळीने नटलेले दृश्य तर हिवाळ्यात शांत आणि स्थिर वातावरण हा गड अनुभवायला अधिक प्रभावी बनवतो। मोठ्या प्रसिद्ध किल्ल्यांच्या तुलनेत बहादूरवाडी गड आजही फारसा परिचित नाही। म्हणूनच इतिहासप्रेमी अभ्यासक आणि शांत ठिकाणांचा शोध घेणाऱ्या भटक्यांसाठी हा किल्ला एक दुर्लक्षित पण महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा ठरतो। तर हा होता बहादूरगड। आणि इकडच्या किल्ल्यांचं म्हणजे जास्त असे खंदकवाले किल्ले बघायला मिळतील। हे बघू शकता, किल्ल्याच्या पूर्ण बाजूला असे एक खंदक आहे, जेणेकरून सरळ सरळ शत्रू तटापर्यंत भिडू नये, एक बफर मिळावी शत्रूला मारण्यासाठी वगैरे। आणि याच्यामध्ये पाणी असायचं आणि त्याच्यात मगरी सोडल्या जायच्या, जेणेकरून कोणी पोहून किंवा पायी सुद्धा तो क्रॉस नाही करू शकत। तर असं सगळं नियोजन होतं। तर छोटेखानी किल्ला आहे, आटोपशीर आहे, मतलब तुम्हाला हार्डली एक अर्धा तास लागेल जर प्रॉपर निरीक्षण करायचं असेल तर, सगळं बघायचं असेल तर। आणि भुईकोट आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट तिकडे येऊ शकता। तर ठीक आहे, कारण हे माझ्या गावाच्या जवळचे अगदी टप्प्यातले किल्ले आहेत, अर्धा पाऊण तास ड्राईव्हवरचे किल्ले आहेत। म्हणून मी आता गावी आलेलो तर हे सगळे किल्ले करतोय। तर ठीक आहे मित्रांनो, तर हा छोटेखानी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या बहादूरगडाचा हे कळवायला विसरू नका। आणि जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा चॅनलला, त्याच्यामुळे बरीचशी मदत मिळते। वॉच करा पूर्ण व्हिडिओज आणि गडकोटाचे व्हिडिओज आपल्या मित्रांच्या बरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा अवेअरनेस येईल। ठीक आहे, तर पुढच्या गडावरती आज आपले 3-4 गड आहेत, तर पुढच्या गडाकडे आपण कूच करूया। तोपर्यंत काळजी घ्या, चला, धन्यवाद।